येईल का जोड नाते? शिव आत आला आणि समोरचं दृश्य बघून त्याला कळलंच नाही काय करावं. इथून पुढे बॉस, त्याने घाबरून आवाज दिला. आदित्यने शिवकडे रागाने बघितलं. लिओ. एका शब्दात एवढी ताकद होती की शिव लगेच मागे फिरला. शिवदेवाकडे फक्त प्रार्थना करत होता की दिव्या मॅडमना वाचव. काल परवापर्यंत तिला शिक्षा व्हावी म्हणणारा शिव दिव्याची आताची अवस्था बघता घाबरला होता. तिला खूपच दुखत होतं. ती पाय उचलायला बघत होती जेणेकरून आदित्यला पायाने मारता येईल, पण आयडिया फ्लॉप झाली. आदित्यने स्वतःच्या बुटाचे पाय तिच्या पायावर ठेवले. बूट लागल्याने स्किन निघाली आणि रक्त बाहेर आलं. तिला कळ जाणवली. कमरेत अजूनच टेबल घुसलं. तसं असंही होऊन दिव्याने त्याचं नाव घेतलं, आदित्य. तिच्या तोंडून आपलं नाव ऐकून त्याची पकड सैल झाली. हेच स्वप्न बघितलं होतं त्याने. तिच्या तोंडून स्वतःचं नाव ऐकायचं होतं, तेही प्रेमाने. पण ती आता नाईलाजाने घेत होती, हतबल होऊन घेत होती. हे लक्षात येताच त्याने पुन्हा तिला घट्ट पकडलं. एक लक्षात ठेवायचं, माझ्याशी बोलताना ओरडून बोलायचं नाही. माझ्यावर यापुढे हात उचललास तर हात काढून गळ्यात घालेन तुझ्या. मला कोणीही विचारायला येणार नाही. असं म्हणत तिला हाताला पकडून त्याने रात्री झोपला होता त्याच रूममध्ये नेलं. तुझी आजची शिक्षा हीच आहे. आज दिवसभर तू इथेच राहणार. म्हणून त्याने दरवाजा लॉक करून घेतला. दिव्या आतून ओरडत होती, मला लॉक करून ठेवू शकत नाही तू. ती तुम्हीवरून डायरेक्ट तूवर आलेली. ओरडून नको बोलू म्हणाला म्हणून अजून ओरडून बोलत होती. तिचा ओरडून बोललेला आवाज ऐकून आदित्यने दरवाजा उघडून तिला वॉर्निंग दिली. मी काय करू शकतो हे तू अजून बघितलं नाहीस. हा ट्रेलर आहे. यापुढे जे होईल ते तुलाही समजणार नाही नक्की काय होतंय तुझ्यासोबत ते. कळलं? शांत राहायचं. आता जरा जरी आवाज आला ना तर मी काय करेन नाही माहीत मला. असं म्हणून तो दरवाजा लावणार तर दिव्या पुन्हा ओरडलीच. माझी पर्स आणि फोन हवाय. तिच्या डोळ्यातही राग होता. तिला फोन करून मित्तलीशी बोलायचं होतं. नो वे. असं म्हणून आदित्यने दरवाजा लॉक केला. पुन्हा त्याने मागे वळूनही बघितलं नाही. आपलं शर्ट नीट करत तो बाहेर आला. पायाला थोडं चुरचूर करत होतं, पण नाही लक्ष दिलं त्याने. शिव अजूनही सदम्यातच होता. तिला गुन्हा माफ करणारा आदित्य असं काही वागू शकतो ह्याचा त्याला अंदाजच नव्हता. नक्की दिव्यावर प्रेम करतात ना बॉस. असं काय झालं की सर इतकं रिॲक्ट झाले? तो विचारत असतानाच आदित्यचा आवाज त्याच्या कानावर पडला आणि तो भानावर आला. शिव, कॉल टू मी स्मिता. तिला सर्व माहीत आहे. ती करेल हँडल. लोकेशन सेंड कर तिला आणि तिथेच पोच म्हणावं. एवढं सांगून आदित्य बाहेर पडला. शिव धावतच त्याच्या मागे गेला. मीटिंगच्या ठिकाणी पोचल्यावर तो स्मिताची वाट बघत थांबला. ती त्याला धावतच येताना दिसली. स्मिताला मीटिंग अटेंड करायची सवय होती. जास्तीत जास्त वेळा ती बॉससोबत मीटिंगला गेली होती. मीटिंग संपून लंच करूनच सर्व ऑफिसमध्ये आले. इकडे तो गेल्यापासून दिव्याने तोंड शांत ठेवलं नव्हतं. तिथल्या खुर्चीत बसून तिची बडबड चालूच होती. तिला कोणून ठेवतो म्हणजे काय? स्वतःला देव समजतो काय? मला कोणाला फोनही करता येणार नाही. लवकर उठल्यामुळे बडबड करत असतानाच जास्त स्ट्रेस घेतल्यामुळे तिचे डोळे आपोआप मिटू लागले. तिथेच समोर असलेल्या टेबलवर तिने डोकं टेकवून झोपली.
दुपारी तिला जाग आली तीच मुळे भुकेने. पोटात चांगलेच कावळे ओरडत होते. झोपेत असल्यामुळे वास्तवाशी थोडा वेळ का असेना बाजूला झाली होती ती. डोळे उघडले तर ती अवघडून गेली होती. खुर्चीत बसल्यामुळे पाठ दुखू लागली. आपण असे झोपलो ह्याचं आश्चर्यच वाटलं तिला. सरळ होऊन रूमचं निरीक्षण केल्यावर तिला वास्तवाचं भान झालं. कुसका, खडूस, आगाऊ, मला इथे ठेवतो. जेवढी विशेषणं देत होती तेवढी कमीच वाटत होती त्याला. ऑफिसमध्ये आवाज येत होता. आदित्य नॉर्मल शिवसोबत बोलत होता. मीटिंगविषयी असावं ते. स्वतः सर्व हद्द पार करतो आणि मला शिक्षा देतो. ती हळू चालत दरवाजाकडे आली. त्याने मीटिंगवरून आल्यावर शांतता बघून रूम उघडून बघितलं होतं तिला. तिला झोपलेलं बघून त्याला बरं वाटलं. त्याच्या डोक्यातून दिव्याचे विचार जात नव्हते. त्याने पुन्हा दरवाजा लॉक करत तो पुन्हा टेबल जवळ आला. आज शिक्षा देणार नव्हता तो तिला, पण जास्तच डोक्यात गेली होती ती. तिला हृदयात ठेवायचं होतं, पण तिलाच राहायचं नव्हतं. ती डोक्यावर नाचत होती. वाईल्ड कॅट, जंगली बिल्ली म्हणाला तिला आणि त्यालाच हसू आलं. आदित्य बाबा, साध्या मुलीच्या प्रेमात पडायचं नव्हतंच तुला. आवडून आवडली तीही. तो असं मनाशी विचार करत येऊन खुर्चीत बसला. डोळे मिटून घेताच तिचाच चेहरा समोर येत होता. तिला त्रासात बघून स्वतःलाही त्रास करून घेत होता. बॉस, शिवच्या आवाजाने त्याने डोळे उघडले. मीटिंगबद्दल काही मुद्दे डिस्कस करायचे होते. शिव बिचारा अजूनही घाबरून बोलत होता. ओके म्हणून ते दोघंही बोलत होते की दरवाजावर टकटक झाली. आदित्यच्या आधी शिवचं लक्ष गेलं. बॉस, दिव्या मॅडम, शिव म्हणाला. नंतर करू डिस्कस. तिला भूक लागली असेल हा विचार आला तसं तो शिवला म्हणाला. त्याने शिवला जेवण ऑर्डर करायला सांगितलं. आदित्य उठून दरवाजाकडे गेला. जसा दरवाजा उघडल्याचा आवाज आला, दिव्या लगेच सावध झाली. रूममध्ये लाईट नव्हते. आदित्यने 2 पावलं आत येऊन लाईट्स ऑन केले. त्याच्या तीक्ष्ण कानांना काहीतरी जाणवलं म्हणून तो झटकन मागे फिरला. तर दिव्याच्या हातात पाण्याचा जग होता. त्याची नजर बघून मात्र दिव्याचे हात त्याला मारायलाच उचलेनात. आदित्यच्या डोक्यावर पुन्हा वार करून तो सावरायच्या आत तिला पळायचं होतं तिथून. पण त्याचे ते पिसाटलेल्या वाघासारखे डोळे बघून घाबरलीच ती. आदित्यला तिची कमालच वाटली. ती पुन्हा जखमी करू पाहत होती. खरंच त्याच्याबद्दल काहीच फिलिंग नव्हते तिला. एवढ्या दिवसात एकदाही त्याच्याबद्दल विचार आला नसेल का मनात तिच्या. त्या विचाराने त्याचं हृदय आतून तडफडत होतं. अजूनपर्यंत खूप विचार केला होता त्याने की तिला मनवायचं, आपलंसं करायचं, पण ती होती की मनायलाच तयार नव्हती. उलट त्याला हानी कशी पोचेल ह्याचाच विचार करत होती. आदित्य एकदम शांतपणे तिच्याकडे आला. तिच्या हातातला जग घेत फेकून दिला बाजूला. काचेचा असल्याने लगेच तुटला आणि तुकडे झाले. डोळ्यात राग होताच. त्याच्या हाताच्या नसा फुगल्या गेल्या होत्या. मुठी आवळल्या गेल्या होत्या. दिव्या त्याला बघून घाबरली. किती उसणं अवसान आणलं तरी त्याच्या रागाला सामोरं जाण्याचं धाडस तिच्यात नव्हतं. दिव्याने उडी मारलीच होती तिथून पळायला की आदित्यने तिला वरचे वर पकडून तिथल्या भिंतीवर धडकावलं. दिव्या त्या झटक्याने चांगलीच हादरली. तिला अशा वागण्याची सवय नव्हती.
ती आत्ताच कुठे स्वतःला कणखर बनवत होती, तेही नितीनने तिला तिची लायकी दाखवल्यावर. नाहीतर तोपर्यंत एकदम हरणीसारखी घाबरणारी ती स्वतःवर वाघाचं कातडं पांघरून वरवर कठीण असल्याचं दाखवत होती. पण आदित्यसारखा राग अजून झेलायची वेळ आली नव्हती तिच्यावर. कोणत्या मुहूर्तावर आपण ही कंपनी जॉईन केली आणि आपल्याला काही दुर्बुद्धी सुचली, हाच विचार तिच्या मनात आला. आदित्यने दोन्ही साईडला हात ठेवून अंतर कमी केलं, तसं तिने खालीच बसून दिलं. आदित्यने तिला पुन्हा उभं केलं. यावेळी त्याने तो हात सोडलाच नाही. टू बी कंटिन्यू. बघू पुढे काय होतंय. आदित्य आणि दिव्याच्या नात्याची गाठ बांधली असेल का स्वर्गात? तुम्हाला काय वाटतंय? ऐका फक्त RB व्हायरल फीवरवर. जाणून घेण्यासाठी पुढील येणारे भाग वाचायला आणि ऐकायला विसरू नका. तुमच्या अमूल्य प्रतिसादाची आतुरतेने वाट बघते. लेखिका शब्दवेदी उर्फ संतोषी राणे पाताळे. धन्यवाद.